मोठी ट्रिप करायची तर ती कशी करायची. इथून रेल्वेने जायचं, प्लेनने जायचं, ट्रेनने जायचं, कशाने काय, बसने जायचं. उटीला डायरेक्ट नाही जाऊ शकत आपण, म्हणजे उटीला तिथं रेल्वे पण जात नाही, प्लेन पण जात नाही. आणि मग बराच रिसर्च केला आणि मग आम्हाला तिथं 2 ऑप्शन दिसले. कोइंबतूरला जाता येतं ट्रेननी किंवा फ्लाईटनी. तिथे एक अजून एक विषय आहे की कुन्नूर ते उटी असा एक आधीपासून पण आहे, पण तिथून 5-6 तास लागतात त्या टॉय ट्रेननी उटीला जायला. पण 5-6 तास टॉय ट्रेनमध्ये नको म्हणलं, त्यामुळे आम्ही कुन्नूर ते उटी असा प्रवास करायचा आम्ही ठरवलं. म्हणजे पुण्यावरून कोइंबतूरला ट्रेनने जायचं, कोइंबतूरवरून कुन्नूरला कॅबने जायचं आणि कुन्नूरला तासभर थांबून तिथे टॉय ट्रेननी उदगमंडलम स्टेशनला जायचं. उदगमंडलम स्टेशन म्हणजे थोडक्यात उटी. तिथून कॅबने आपण जी स्वस्तात रूम बुक केलेली आहे त्या रूमवर जायचं. तर अशा बऱ्याच गाड्या आपल्याला बदलायच्यात आणि आता हे सर्व ऐकायला तुम्हाला खूप कन्फ्युजिंग वाटत असेल. तर आता हे सर्व तुम्ही व्हिज्युअली पहा, म्हणजे डिटेलमध्ये तुमच्या पूर्ण लक्षात येईल आणि आम्ही काय चुका केल्या त्या तुम्हाला टाळता येतील. बजेट कसं मॅनेज केलं हे तुमच्या लक्षात येईल आणि हे लक्षात आल्यामुळं आम्ही जो काही खर्च केला 18-19 हजार रुपये, यापेक्षाही खूप कमी बजेटमध्ये तुम्ही ही ट्रिप व्यवस्थित मॅनेज करू शकता, प्लॅन करू शकता. मला ट्रेन एक्सपिरियन्स करायचा आहे, कसा प्रवास असतो ट्रेनचा, त्याच्यामुळे खास करून आम्ही ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे. आणि यात्रे आम्ही विमानाने येणार आहे. ट्रेन येण्याच्या अर्धा तास आधी इथे दिसते की आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, पण प्लॅटफॉर्मवर कुठे थांबायचे हे नाही दिसत. आता प्लॅटफॉर्मला 4 चक्रा मारून झाले, नक्की कुठं थांबायचं काय कळणारच नाही झालं राव. हे नवीन माणसाचं अवघडच आहे इथं आणि कोण सांगायला पण नाही इथं. तुम्ही जर पहिल्यांदा रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेकडून येणारा हा मेसेज समजून घ्या. TRN पुढील नंबर म्हणजे ट्रेनचा नंबर, P1, P2, P3 म्हणजे पॅसेंजर 1, पॅसेंजर 2, A4 म्हणजे प्लॅटफॉर्मवर आपली गाडी कुठे थांबणार आहे आणि पुढे दिलेला नंबर म्हणजे आपला सेट नंबर. हे बघा तिथे ना ट्रेन नंबर येतो आणि आता हे दिसत नसेल तुम्हाला, पण A4 लिहिलेलं आहे आणि आमच्या तिकिटावर आहे A4. तर त्यामुळे कळलं की आता इथंच थांबायचं आणि आता ही ट्रेन आलेली आहे समोरून. विमानाचे तिकीट 5,500. आम्ही ट्रेनने गेलो, 2 tier ACचे तिकीट होते 2,500. तर मग प्रत्येक तिकिटामागे वाचले 3,000 रुपये. 3 tier गेलो असतो तर अजून वाचले असते. तर ट्रेन आता आपली निघाली. तर प्रत्येक तिकिटामागे 3,000 वाचले, म्हणजे 4 जणांचे टोटल 12,000 रुपये वाचले. पैसे वाचवणे एवढेच कारण होते का? नाही. 8 वाजलेत आणि आता कलबुर्गी जंक्शन सोडलेले आणि पुढे निघालोय आपण आता. पैसे वाचवणे एवढेच कारण नव्हते, आणखीही काही महत्वाची कारणे होती, ते पुढे पाहू. ट्रेनचा प्रवास एक्सपिरियन्स करायचा होता, ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. आपण तमिळनाडूला निघालोय, तर जाता जाता ट्रेन मधून का होईना कर्नाटक पाहून गेले तर काय वाईट. आमचा ट्रेनचा अनुभव कसा होता, काय वाईट काय चांगलं, पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ आपण पाहू शकता. ट्रेन पण वेळेवर आलेली आहे आणि आपण ज्या टॅक्सीवाल्यांना सांगितलं होतं ते पण आलेले बाहेर, त्यांचा कॉल आला होता. 28 तासाचा प्रवास संपला आणि उतरल्यावर 28 तास ट्रेनमध्ये बसून आलो असे जाणवले पण नाही, कारण 2 tier AC मध्ये तेवढा कम्फर्ट होता, 3 tier AC मध्ये सुद्धा तेवढाच मिळेल. आता इथून पुढे कॅबने कोइंबतूर टू कुन्नूर असा प्रवास करायचा होता. तर हे बघा ही टाटा जेस्ट ही आपली गाडी आहे. आता याच्यात सामान ठेवायचं आणि जायचं. आम्ही गाडी कशी बुक केली, टॉय ट्रेनच्या तिकिटाचे काय आणि रूम कशी बुक केली पाहत राहा, कळेल पुढे. हे बघा इकडचं आहे ना, हे बस स्टॉप आहे आणि इथून उटीसाठी बस मिळेल. तर आता जे कोइंबतूर स्टेशनला आपण उतरलो तिथून इथं यायला 10 रुपये तिकीट किंवा मॅक्स 20 रुपये रिक्षाचा. हाऊ मच टेक रिक्षा पर पर्सन? No per person, 200 rupees per charge. ओके, फ्रॉम कोइंबतूर रेल्वे स्टेशन टू हिअर. कोइंबतूर रेल्वे स्टेशन पासून इथं यायचं असेल तर मीटरने रिक्षा करावी लागेल आणि त्याचे 200 रुपये. आणि इथून मग आता जे स्टेशन दाखवलं तिथून मग आता उटीला जायला 4.5 तास लागतील यांनी सांगितलेले आणि पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे. तर अशा पद्धतीने होईल. आपण आम्ही आता हे पूर्वीच आम्ही कॅब बुक केली होती, ती सगळी डिटेल दिलंच मी तुम्हाला की कॅब किती रुपये लागली, काय एवढे पैसे वगैरे वगैरे. तर आता हे कुन्नूरचं आपलं छोटंसं रेल्वे स्टेशन आलंय आणि इथून आपल्याला टॉय ट्रेनने जायचंय. कोइंबतूरवरून आता इथं कुन्नूरला पोहोचलेलो आहे आणि राजेश आहेत हे आणि ह्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. व्हेरी नाईस गाय, व्हेरी गुड ड्रायव्हर. ॲक्च्युली काय इथं आम्ही कळलं की पूर्वी तिकीट नाही काढलं तर कधी कधी तिकीटसुद्धा भेटत नाही, तर असा फाल येऊ शकतो. त्यामुळे आम्ही फर्स्ट क्लासचीच तिकीटं काढली. बघा तिकडं तिकीट बुकिंगची लाईन, ही एवढी मोठी लाईन आहे तिकीट बुकिंगची.
आणि आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केलं होतं, त्यामुळे आम्हाला काही लाईनीत थांबायचं नाही आहे. कुन्नूर टू उटी फर्स्ट क्लास तिकीट आम्ही काढले होते. सेकंड क्लास काढले असते तरी चालले असते, इवन जनरल काढले असते तरी चालले असते, पण जनरल क्लासमध्ये लेग स्पेस खूप कमी असतो, अवघडून बसावे लागते आणि आमच्याकडे बॅग्स पण होत्या, त्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न होता. म्हणून फर्स्ट क्लास तिकीट काढले. बॅग सीट खाली ठेवायला जागा होती. सेकंड क्लासमध्ये सुद्धा ही जागा मिळेल. ट्रेन निघाली. सुंदर निसर्ग सौंदर्य पाहत उदात मंडलम स्टेशनला पोहोचलो. मंडलम म्हणजे आपण जी गाडी बुक केली होती ती घ्यायला आली. तर आपण आता उटीच्या स्टेशनच्या बाहेर आलो आहे, टॉय ट्रेनच्या, आणि आपण ही गाडी बुक केली होती. म्हणजे सर्व ऑनलाईन बुकिंग केलं होतं, ते नंबर वगैरे ते तुम्हाला देतो. तर आता ह्या गाडीने आपण आता आपल्या रूमवर जाऊ आणि थोडं चेंज करून मग बघू पुढे. तर आता पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्ही. बऱ्याच जणांचे अजून पण प्रश्न असतील, अजून पण पूर्ण कळलं नसेल. ऑलरेडी जुना व्हिडिओ आहे, त्यावर पण बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की नक्की हे सगळं कसं केलं. कारण ट्रॅव्हलिंग खूपच इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि ह्याच्यामध्ये थोडीफार चूक झाली तरी खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्हाला सोपं करून समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, महाबळेश्वर म्हणजे उटी समजा, पुणे म्हणजे कोइंबतूर समजा, आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र समजा. तर आता आपल्याला प्रवास काय करायचा आहे? आम्ही कसा प्रवास केला होता, पुण्यावरून आम्ही कोइंबतूरला गेलो आणि नंतर तिथून आम्ही उटीला गेलो, कोइंबतूरवरून उटीला. तर आता तुम्ही नागपूरला राहताय असं समजा, आणि कोइंबतूर म्हणजे पुणे आणि महाबळेश्वर म्हणजे उटी आहे. तर सर्वात प्रथम आम्ही हे सगळं बुकिंग केलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे IRCTC जी वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची जी काही रेल्वे बुकिंग, फ्लाईट बुकिंग, हे ह्या वेबसाईटवरून तुम्हाला हे सगळं बुकिंग करावं लागेल. तर आम्ही पुणे स्टेशनवरून रात्री आम्हाला 1 वाजता ट्रेन होती. कल्याणवरून ती निघणार होती आणि रात्री 1 वाजता पुण्यात येणार होती, मग तिथून पुढं. आता ट्रेनचा पूर्ण प्रवास कसा झाला, रात्री आम्ही 1 वाजता ट्रेनमध्ये बसलो, ती पूर्ण रात्र गेली. दुसरा दिवस पूर्ण ट्रेनमध्ये गेला, परत पूर्ण रात्र ट्रेनमध्ये गेली आणि सकाळी आम्ही 7 वाजता कोइंबतूरला पोहोचलो. म्हणजे नागपूरवरून तुम्ही निघणार आणि पुण्यामध्ये अ, रात्र, परत पूर्ण दिवस आणि परत पूर्ण रात्र करून सकाळी 7 वाजता तुम्ही पुण्यात येणार. आता तुम्ही पुण्यात आले की पुण्यावरून तुम्हाला शिरवळला जावं लागणार. शिरवळला का? का तर शिरवळवरून उटीला जायला टॉय ट्रेनने जायचंय. 1.5 तासाचं अंतर आहे. तर परत हे टॉय ट्रेनचं पण तिकीट तुम्हाला IRCTCच्या वेबसाईटवरून बुक करावं लागणार. तर एक एक्झाम्पल समजा, आज 15 तारीख आहे. 15 तारीख आज रात्री आमची 1 वाजता ट्रेन आहे. तर आज आम्ही रात्री 1 वाजता ट्रेनमध्ये बसणार. पूर्ण रात्र गेली. 16 तारीख पण पूर्ण ट्रेनमध्ये गेली. 17 तारखेला आम्ही सकाळी 7 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो, म्हणजे कोइंबतूरला पोहोचलो. मग 17 तारखेचं तुम्हाला ते टॉय ट्रेनचं तिकीट बुकिंग करावं लागेल. टॉय ट्रेनचं तिकीट त्या जागेवर पण बुक होतं, तरी पण तुम्ही इथूनच बुक करा. कारण बऱ्याच वेळा, म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक वेळा ते बुकिंग फुल झालेलं असतं आणि तुम्हाला तिकीट भेटत नाही. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग कराच, काही हो. म्हणजे 17 तारखेला तुम्ही ते टॉय ट्रेनचं तिकीट बुक करणार. आता हे सगळं प्लॅनिंग करताना मी पूर्वी व्लॉग वगैरे सगळे पाहिले होते की बाबा आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, तसं करायचं, तसं करायचं. मग मी गाड्यांचे वगैरे नंबर शोधले आणि त्याच्यामध्ये तो राजेशचा वगैरे नंबर भेटला. पण मग मी ते व्लॉग वगैरे सगळं मग साईडला झालं आणि मग राजेशनीच मला सांगितलं, देखिए सर आप इतने बजे आएंगे, फिर यहाँ से यहाँ पर जाना है, फिर पहले दिन ये देखेंगे, दूसरे दिन ये देखेंगे, तीसरे दिन ये देखेंगे, चौथे दिन ये देखेंगे. पूर्ण प्लॅन त्यांनीच केला. म्हणजे ह्याच्यासाठी काय आपण त्याला एक्स्ट्रा पे वगैरे काही केलं नाही. पण त्यांचं हे सगळं माहिती आहे, रोजची कामं आहे, त्यामुळे ते पूर्ण प्लॅन तेच करतात. त्यामुळे आपल्याला पण काही लोड घ्यायची गरज नाहीये. तर मग आम्ही रेल्वेचं तिकीट बुक केलं. नागपूरवरून पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर आता आपल्याला पुण्यावरून कॅबने शिरवळला जायचे, कारण शिरवळवरून टॉय ट्रेन आहे महाबळेश्वरला जायला. म्हणजे कोइंबतूरवरून कुन्नूरला जायचंय, कॅबने जायचंय. तर राजेशनीच तो जो कोइंबतूरवरून जो कोणी आपल्याला कॅबने बुक केलं, तर तिथलाच तो लोकल माणूस होता. राजेशनी त्याला सांगितलं की माझी अशी अशी पार्टी येणार आहे, त्यांना फक्त कोइंबतूरवरून कुन्नूर पर्यंत ड्रॉप कर. कारण राजेश एकतर आहे उटीमध्ये, म्हणजे तो आहे महाबळेश्वरमध्ये. तेवढ्यासाठी तो परत पुण्याला येणार, कोइंबतूरला येणार आणि मग परत घेऊन जाणार. मग हे एवढं लॉंग डिस्टन्स करण्यापेक्षा तिथल्या तिथं त्याला काय थोडेफार पैसे दिले असतील आणि त्याला सांगितलं असेल कोइंबतूरवरून ह्यांना कुन्नूरला ड्रॉप कर, पुणे स्टेशन पासून शिरोळला ड्रॉप कर. मग त्यांनी त्याचं ते काम केलं. आम्हाला तिथून उचललं, कुन्नूरला ड्रॉप केलं, शिरोळला ड्रॉप केलं. मग आम्ही टॉय ट्रेनमध्ये बसलो. टॉय ट्रेनची तिकीटं आधीच बुक करावी लागतात. IRCTC वेबसाईट, त्या वेबसाईटवरून आधीच बुक करा. मग सांगितल्याप्रमाणे की 15 तारखेला निघालं तर 17 तारखेची ती तिकीटं बुक करायची. आणि मग आम्ही
टॉय ट्रेनमध्ये बसलो 1.5 तासात सुंदर नजारा असतो टॉय ट्रेनने जाताना. हळूहळू टॉय ट्रेन जाते आणि त्यांच्या काही दऱ्या खोऱ्या चहाचे मळे वगैरे खूप सुंदर दिसतं. तर मग ते टॉय ट्रेन करत आम्ही मग उदागमंडलम स्टेशनला पोहोचलो. आता उदागमंडलम स्टेशन म्हणजेच उटी. बऱ्याच जे काही IRCTC वेबसाईट असतात किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात तिथं उदागमंडलम असंच मेन्शन केलेलं असतं. कारण ते उदागमंडलम हे शहर आहे आणि उटी हे तिथलं स्थळ आहे. असं थोडक्यात. तर रेल्वे बुकिंग करताना म्हणजे टॉय ट्रेनचं बुकिंग करताना तुम्हाला कुन्नूर ते उदागमंडलम ह्या नावाने बुक करायचं असं बुक करायचं. आता मग टॉय ट्रेनने आम्ही उदागमंडलम स्टेशनला पोहोचलो आणि मग तिथं आता राजेश आम्हाला घ्यायला आला. कारण मंडलम स्टेशनच्या बाहेर पोचल्या समोर आमचं हॉटेल नाहीये. ते हॉटेल 1-1.5 किलोमीटर लांब होतं. मग तिथं आम्हाला राजेश घ्यायला आला. मग त्याच्या गाडीमध्ये बॅगा ठेवल्या आणि मग आम्ही रूमवर पोहोचलो. तर हा सगळा प्रवास तर ह्याच्यामध्ये मेन्शन काय राजेशची कोऑर्डिनेट करणं, बोलणं की आम्ही किती वाजता पोहोचणार आहे, कोण किती वाजता घ्यायला येणार आणि दुसरं म्हणजे IRCTC वेबसाईटवरून रेल्वेचं बुकिंग करणे. पुणे टू कोइंबतूर, नागपूर ते पुणे आणि नंतर मग टॉय ट्रेनचं बुकिंग. कुन्नूर ते उटी म्हणजे शिरवळ पासून महाबळेश्वर पर्यंत. तर हे सोपं करण्यासाठी मी हे इथलं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला आता कळलं असेल तर त्या पद्धतीने हे बुकिंग करायचं सगळं आणि आता पुढचा एपिसोड पाहू आपण.